कर्म आणि त्याचा चारित्र्यावर प्रभाव. कर्म हा शब्द संस्कृतमधील क्रू धातूपासून बनलेला आहे. क्रू म्हणजे कर्ण. जे काही केलं जातं ते सगळंच कर्म होय. ह्या शब्दाचा पारिभाषिक अर्थ कर्मफल असाही होतो. याशिवाय आपली पूर्वकर्म ज्यांची कारणं होत अशी फलं या अर्थीही हा शब्द कधीकधी दार्शनिक ग्रंथांमधून वापरण्यात येत असतो. पण कर्मयोगात मात्र कर्म शब्द आपल्याला केवळ कार्य या अर्थीच उपयोगात आणायचा आहे. अखिल मानवजातीचे चरम किंवा अंतिम लक्ष ज्ञानलाभच होय. पौर्वात्य दर्शनानं आमच्यासमोर कोणतं एकमेव लक्ष ठेवलं असेल तर ते केवळ हेच. याखेरीज अन्य कोणत्याच लक्ष्याचा निर्देश त्यात आढळून येत नाही. मानवाचं अंतिम लक्ष ज्ञान होय, सुख नव्हे. सुख, आनंद या सगळ्यांना तर शेवट ठेवलेलाच आहे. सुखालाच चरमलक्ष, परमगती समजणं माणसाचा निखालस भ्रमच होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या झाडून सगळ्या दुःख क्लेशांचं कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचं अंतिम लक्ष ठरवून त्यासाठी सारखी धडपड करत असतो. पण नंतर हा भ्रमाचा भोपळा फुटून आपल्याला उमज पडतो की आपण सारखे पुढे पुढे जात आहोत ते सुखाच्या दिशेने नसून ज्ञानाच्या. मग आपल्याला समजून येतं की सुख आणि दुःख दोघेही आपले महान शिक्षक आहेत. आणि आपण जसा शुभापासून तसाच अशुभापासूनही धडा घेत आलो आहोत. सुख आणि दुःख माणसाच्या आत्म्यासमोरून जाताना त्यावर नाना प्रकारची चित्र अंकित करत असतात. आणि या चित्रसमष्टीच्या किंवा संस्कार समष्टीच्या फलासच आपण माणसाचं चारित्र्य म्हणत असतो. कुण्याही व्यक्तीचं चारित्र्य घेऊन त्याचं परीक्षण करून बघा, तुम्हाला आढळून येईल ते केवळ तिच्या मानसिक प्रवृत्तींची समष्टी, तिच्या मनाच्या कलांची गोळाबेरीज आहे. तुम्हाला आढळून येईल की तिचं ते चारित्र्य घडवण्यात सुख आणि दुःख या दोहोंचा सारखाच वाटा आहे. त्या व्यक्तीचं चारित्र्य एका विशिष्ट साच्यात घालून ते एका विशिष्ट घाटाचं घडवण्यात चांगलं आणि वाईट या दोघांचाही वाटा सारखाच आहे. आणि कुणाकुणाच्या बाबतीत तर उलट दुःखाने सुखापेक्षा अधिक धडा, अधिक शहाणपणा शिकवल्याचं दृष्टोत्पत्तीस येईल. या आमच्या वसुंधरेला ललामभूत झालेल्या समस्त थोर विभूतींच्या धीरोदात्त चारित्र्याचं अनुशीलन केल्यास अधिकांश स्थली हे स्पष्ट दिसून येतं की दुःखानेच त्यांना सुखापेक्षा अधिक शिकवलं आहे. दारिद्र्यानेच श्रीमंतीपेक्षा अधिक धडा दिला आहे आणि प्रशंसेपेक्षा निंदेच्या आघातांनीच त्यांच्यातील अंतस्थ ज्ञानाग्नीला अधिक प्रगट केला आहे. परत हे ज्ञान माणसात मूलतःच अव्यक्त स्वरूपात अवस्थित असतं. ज्ञान कोणतंच बाहेरून येत नाही, सारं आतच असतं. आपण ज्याला माणूस जाणतो असं म्हणतो ते अगदी मानसशास्त्राच्या रेखीव भाषेतच मांडायचं झाल्यास तो शोधून काढतो किंवा अनावृत करतो असंच म्हणावं लागेल. माणूस जे काही शिकतो ते वस्तुतः तो अनावृतच करत असतो. अनावृत करणे म्हणजे अनंत ज्ञानाची खाणच असा जो स्वतःचा आत्मा, त्यावरून एक आवरण किंवा एक पडदा दूर सारून टाकणं. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लावला असं आपण म्हणत असतो. तो नियम काय कोपऱ्यात तिष्ठत बसून न्यूटनची वाट बघत होता? नाही, तो न्यूटनच्या मनातच अवस्थित होता. समय आला आणि लागलीच तो त्याला गवसला. जगाला जेवढं म्हणून ज्ञान आजपर्यंत उपलब्ध झालं आहे ते सारंच्या सारं मनातूनच आविर्भूत झालं आहे. विश्वाचं अनंत ग्रंथालय तुमच्या मनातच विद्यमान आहे. बाह्य जगत हे केवळ तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाचं अध्ययन करावं यासाठी एक उद्दीपक कारण, एक उपयुक्त संधी किंवा निमित्त होय. पण तुमच्या अध्ययनाचा विषय मात्र नेहमी तुमचं स्वतःचं मनच असतं. सफरचंद पडलं, न्यूटनच्या दृष्टीने ते एक उद्दीपक कारण ठरलं. झालं, मग तो स्वतःच्या मनाचं अध्ययन करण्यात मग्न होऊन गेला. स्वतःच्या मनामध्ये आधीपासून विद्यमान असलेल्या विचार शृंखलांची त्याने फिरून नव्यानं जुळवाजुळव केली आणि या सर्व प्रकारात त्याला त्यामध्ये आणखी एक नवीनच साखळी सापडली. एक नवा दुवा गवसला. त्यालाच आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणू लागलो. तो नियम काही त्या सफरचंदामध्ये लपलेला नव्हता
किंवा पृथ्वीच्या केंद्रातही दडून बसलेला नव्हता. सारांश, यावरून हेच सिद्ध होतं की लौकिक म्हणा किंवा पारमार्थिक म्हणा, समस्त ज्ञान मानवी मनातच अस्तित्वात असतं. अधिकांश व्यक्तीत ते प्रगट न होता झाकलेलंच पडून असतं. तो पडदा ज्यावेळी हळूहळू थोडा थोडा दूर सारला जातो, त्यावेळी मी शिकतो आहे असं आपण म्हणतो. आणि आवरण दूर सारण्याची ही क्रिया जसजशी प्रगत होत जाते तसतशी आमच्या ज्ञानाची उन्नती होत जाते. ज्या माणसामधून हे आवरण क्रमशः निघून जात आहे तो इतरांच्या मानाने अधिक ज्ञानी, ज्याच्यामध्ये ते आवरण अतिशय दाट तो अज्ञानी, आणि ज्या माणसामधून ते पूर्ण दूर झालेलं असतं तो सर्वज्ञ पुरुष होय. प्राचीन काळी असे सर्वज्ञ पुरुष होऊन गेलेले आहेत, यात काहीच संशय नाही. आताही असतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि भविष्य काळातही असे असंख्य सर्वज्ञ पुरुष जन्माला येतील. ज्ञान हे चकमकीच्या दगडातील अग्नीप्रमाणे मनामध्ये वसत असतं. उद्दीपक कारणरूपी आघाताने ठिणगी पडून ते प्रगट होतं. आणि हे विधान केवळ आपल्या ज्ञानालाच नव्हे तर आपल्या सगळ्या भावनांना आणि सगळ्या कार्याला देखील लागू पडेल. कारण आपण जर शांतपणे स्वतःच्या अंतःकरणाचं निरीक्षण केलं तर आपल्या निदर्शनाला येईल की आपलं हसू, आपलं रडू, आपलं सुख, आपलं दुःख, आपला आनंद, आपला विषाद, आपले अभिशाप, वरदान, निंदा, स्तुती सगळीच आपल्या मनावर बाह्य जगताने केलेल्या अगणित घात प्रतिघातातूनच उद्भूत झालेली आहेत. आणि या साऱ्यांचं फलच आपलं आजचं चारित्र्य होय. या समस्त आघातांना मिळून कर्म म्हणत असतात. आत्म्यातील अंतस्थ अग्नीला बाहेर प्रकटवण्यासाठी, आत्म्याची शक्ती आणि ज्ञान प्रगट करण्यासाठी जो जो मानसिक किंवा भौतिक आघात केला जात असतो तो प्रत्येकच कर्म होय. इथे कर्म शब्द अर्थातच अत्यंत व्यापक अर्थाने वापरण्यात आलेला आहे. आणि या दृष्टीने बघितल्यास आपण सगळेच जण सदा सर्वदा कर्म करत आहोत हे उघडच होय. मी तुमच्याशी बोलतो आहे हे कर्म होय. तुम्ही ऐकता आहात हेही कर्मच. आपण श्वासोश्वास करतो कर्म, चालतो फिरतो कर्मच. शारीरिक किंवा मानसिक आपण जे जे काही करतो ते सारं कर्मच होय. आणि ती कर्म आमच्यावर स्वतःचा ठसा ठेवून जात असतात. काही काही कर्म अशी असतात की ती जणू अनेक लहान सहान कामांची समष्टी किंवा गोळाबेरीज असतात. समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावर उभं राहून आपण जर तिथल्या प्रचंड खडकांवर आदळणाऱ्या लाटांची उद्दाम गर्जना ऐकू लागलो तर केवढा तरी भयंकर आवाज होतो आहे असं वाटतो. पण तरीही आपल्याला पक्क ठाऊक असतं की खरं पाहिल्यास ती एक एक लाट अगदी लहान लहान अशा लक्षावधी तरंगांनी बनलेली आहे. आणि आवाज त्यातल्या प्रत्येकच तरंगाचा होतो आहे. पण आपल्याला तो ऐकू येत नाही इतकंच. जेव्हा ते सगळे एकवटून एक प्रचंड रूप धारण करतात तेव्हाच आपल्याला जोराची गर्जना ऐकू येऊ लागते. तद्वतच हृदयाचं प्रत्येक स्पंदन सुद्धा कार्यच होय. कित्येक कार्य आपल्याला कळू शकतात, ते आपल्याला इंद्रिय गम्य होत असतात, पण खरं पाहता ती लहान लहान कर्मांची समष्टीच होय. एखाद्याचं चारित्र्य तुम्हाला खरोखर नीट जोखायचं असेल तर त्याच्या मोठमोठ्या कार्याकडे लक्ष देऊ नका. प्रसंगविशेषी एखादा ठोंब्या सुद्धा वीर बनून शौर्य गाजवू शकेल. माणसावर तो अगदी मामूली कामं उरकत असताना लक्ष ठेवा. वस्तुतः त्याच्यातूनच तुम्हाला थोर पुरुषाच्या खऱ्या चारित्र्याचं दर्शन घडू शकेल. मोठमोठ्या प्रसंगी आवेशाच्या भरात अगदी यक्कश्चित माणसालाही काहीतरी सत्कृत्य करण्याचा चेव येत असतो. पण त्याच्या चारित्र्याचा लोभनीय गौरव सर्वच अवस्थांमधून निरंतर प्रकट होत असतो. तोच खरा खरा थोर पुरुष म्हणावा. खरी श्रेष्ठता त्याच्याच ठाई वसत असते. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावं लागतं त्यापैकी मानवी चारित्र्य घडवणारी कर्मशक्ती ही सर्वांपेक्षा अधिक प्रबळ होते. मनुष्य हा जणू काही एक केंद्र असून जगातील समस्त शक्तींना तो आपल्याकडे आकर्षून घेत असतो. ह्या केंद्रातच त्यांना वितळवून एकत्र मिसळत असतो आणि मग एका खूप जोरदार प्रवाहाच्या रूपाने त्यांना बाहेर सोडत असतो. हे केंद्र म्हणजेच खरा माणूस, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आत्मा. तो स्वतःकडे समस्त विश्व आकर्षित असतो. भलबुरं, सुखदुःख सारंच त्याच्या रोखाने चाललेलं आहे. जणू काही त्याला चोहोबाजूनी बिलगतंय
आणि तो त्या सामग्रीतून चारित्र्य नावाचा प्रवृत्तीचा एक महाशक्तिशाली स्रोत उत्पन्न करून त्याला बाहेर फेकत असतो. त्याच्यात जशी वाटेल ते आकर्षून आत घेण्याची शक्ती असते, तशीच ते बाहेर टाकण्याची देखील शक्ती त्याच्या ठायी वसत असते. किंचित विचार केल्यास कळून येईल की जगात जी काही कार्य आपल्याला दिसत आहेत, मनुष्य समाजात जी काही गती प्रतीत होते आहे, सभोवार जी काही कर्मे आढळत आहेत, ती सर्व केवळ विचारांचाच बाह्य आविष्कार, माणसाच्या इच्छाशक्तीचाच केवळ बाह्य विकास होत. यंत्र उपकरणांचा संभार, नगरनगरींचा संसार, जहाज, युद्धनौका आदींचा विस्तार सगळंच माणसाच्या इच्छाशक्तीचा केवळ बहिःप्रकाश होय. ही इच्छाशक्ती चारित्र्यातून निर्माण होत असते आणि चारित्र्य कर्मांनी घडवलं जात असतं. आणि म्हणूनच जशी कर्म असतील तसाच तदनुरूपच इच्छाशक्तीचा बहिःप्रकाश किंवा बाह्य आविष्कार होणार. या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून प्रचंड इच्छाशक्ती संपन्न पुरुष श्रेष्ठ उदयास आले आहेत, त्यातील सर्वजण प्रबळ कर्मी होते. अवघ्या दुनियेची उलथापालत करून टाकण्यापुरती प्रचंड इच्छाशक्ती त्या कर्मवीर नरश्रेष्ठांच्या अंतरात सळसळत होती. ही शक्ती त्यांनी युगानुयुगीच्या सतत कर्मातून मिळवली होती. बुद्ध किंवा येशूंसारखी प्रचंड इच्छाशक्ती काय एकाच जन्मात लाभणं संभवतं? अनुवांशिक शक्ती संक्रमणाच्या कल्पनेनंही हे कोडं सुटण्यासारखं नाही. कारण त्यांचे जन्मदाते कोण आणि काय होते हे सर्व विदितच आहे. मानव जातीच्या कल्याणाप्रत्यर्थ त्यांच्या जनकांनी कधी एक तरी शब्द उच्चारला होता किंवा नाही याची नोंद इतिहासामध्ये सापडत नाही. जोसेफ सारखे लाखो गंटी सुतार आले आणि गेले. हजारो लाखो आजही जगात वावरतायत. बुद्धांच्या पित्यासारखे लहान सहान राजे लक्षावधी होऊन गेले. जर ह्या घटनेला तुम्ही केवळ अनुवांशिक संक्रमणाचं उदाहरण म्हणत असाल, तर मग ज्याची आज्ञा कदाचित त्याचा स्वतःचा नौकरवर्गही पाळत नसावा, अशा त्या एका क्षुद्र मांडलिक राजाने अर्ध्या अधिक जग ज्याची पूजा उपासना करून धन्य होतीये, अशा एका पुत्ररत्नाला जन्म दिला. या वस्तुस्थितीची संगती तुम्ही कशी काय लावणार? तो एक सुतार आणि लक्ष लक्ष लोक ईश्वर बुद्धीने ज्याची अर्चना करतात, तो त्याचा पुत्र. या दोघांमधील अलंघनीय अंतराची तुम्ही कशी वाट लावणार आहात? उपर्युक्त मताच्या द्वारे याची मीमांसा होणं अगदी अशक्य आहे. बुद्धदेवांनी जगतात ज्या महाशक्तीचा संचार केला, येशूंमधून जी महाशक्ती प्रकट झाली, ती कुठून आली होती? या शक्तीचं उगमस्थान कोणतं? ती अलबतच युगानुयुग कुठंतरी अस्तित्वात होती. क्रमशः अधिकाधिक प्रबल होत होती आणि अंती समाजात ती बुद्धदेवांच्या किंवा येशूंच्या रूपाने प्रबल शक्तीच्या रूपात प्रकट झाली. आणि आजही तो शक्तिस्त्रोत प्रवाहित होतो आहे. आणि हे सगळं कर्माच्या द्वारे नियमित होत असतं. उपार्जन न केल्यास कोणालाही काहीही लाभत नसतं. हा अगदी सनातन नियम आहे. हे असं नाही अशी स्वतःची समजूत करून घेऊन आपण फुकटातच काही लाटू शकू असं पुष्कळदा आपल्या मनामध्ये येणं साहजिक आहे. पण सरते शेवटी प्रस्तुत नियमाच्या कठोरतेचा प्रत्यय घेऊन त्याच्या सत्यतेची बालंबाल खात्री पटल्यानंतर मग त्याच्यावर विश्वास ठेवणं आपल्याला भाग पडतं. एखाद्या हरीचा लाल उभ्या आयुष्यभर श्रीमंत बनण्यासाठी आटोकाट धडपड करतो. भल्या बोराची तेमा न बाळगता तो हजारो लोकांना ठकवीत असतो. पण काय, अखेरीस या बापड्याला उमजून येतं की श्रीमंत होण्याला आपण खरोखर पात्रच नव्हतो. या समस्त ऐश्वर्य भोगाचे आपण खरोखर अधिकारी नव्हतोच. आणि मग त्याचं ते जीवन त्याच्या दृष्टीनं दुःखाचं, त्रासदायक नव्हे एक उपद्रव होऊन बसतं. आपण आपल्या शारीरिक भोगविलासासाठी अमाप धन जमा करू शकू, पण वास्तविकदृष्ट्या आपण जे स्वतःच्या कर्मानं अर्जित करू त्यावरच आपला अधिकार, तेच तेवढं आपलं. एखाद्या मूर्खांनी जगामध्ये असतील नसतील ती सगळीच्या सगळी पुस्तकं खरेदी करून त्यांनी आपलं ग्रंथालय मारे खच्चून भरलं तरी काय होणार? ती बिचारी तिथेच धुळखात पडली राहतील. त्यातील फक्त जेवढी वाचण्याला तो लायक आहे तेवढीच काही झालं तरी तो वाचू शकणार. आणि ही लायकी, हा अधिकार, ही पात्रता कर्मानंच अंगी येत असते. आम्ही कशाचे अधिकारी आहोत आणि आम्ही कोणती वस्तू ग्रहण करून आत्मसात करू शकू याचा निर्णय आमचं कर्मच करेल. आपल्या वर्तमान अवस्थेला आपण स्वतःच जबाबदार आहोत. आणि पुढे जे काही होण्याची आपली इच्छा आहे ते होण्याची शक्ती देखील आपल्यात विद्यमान आहे. आणि आपली आजची अवस्था जर आपल्या पूर्वकर्मांच्या द्वारे नियमित होत असेल तर मग त्याबरोबर हेही आलंच की भविष्यकाळी जसं म्हणून बनण्याची आपली मनीषा आहे तसं आपण आपल्या चालू कर्मांनीच बनू शकू.
अतएव कर्म कसं करीत असतात हे आपण समजून घेणं अत्यावश्यक आहे. यावर तुम्ही कदाचित असा आक्षेप घ्याल की कर्म कसं करत असतात हे शिकण्याची वस्तुतः काय आवश्यकता आहे? जगातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कर्म करतोच आहे ना. कबूल. पण गोष्ट अशी आहे की हे सगळं खरं असलं तरी सुद्धा शक्तीचा अपव्यय नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे, हे सुद्धा डोळ्याआड करून कसं चालेल? कर्मयोगासंबंधी गीतेत म्हटलेलं आहे, योगः कर्मसु कौशलम. कर्मयोग म्हणजे कर्माचरणातील कौशल्य, शास्त्रीय पद्धतीने कर्मानुष्ठान. कर्म कशा तऱ्हेने केलं पाहिजे हे समजून घेतल्यामुळेच त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पडू शकेल. तुम्ही पक्क लक्षात ठेवायला हवं की समस्त कर्माचा उद्देश मनामध्ये जी शक्ती पूर्वीपासून वसत आहे तिला प्रगट करणं, आत्म्याला जागृत करणं हाच होय. पूर्ण शक्ती आणि पूर्ण ज्ञान प्रत्येकाच्याच अंतर्यामी वास करत असतात आणि ही सारी भिन्न भिन्न कर्म म्हणजे जणू काही त्यांना प्रकट करण्यासाठी, त्यांना जाग करण्यासाठी केलेले आघातच होय. माणूस नाना हेतूंनी प्रेरित होऊन कार्याला प्रवृत्त होत असतो. कोणत्या तरी एखाद्या हेतूखेरीज कार्यमुळी होणंच संभवनीय नाही. कोणाला कीर्तीच्या आकांक्षेने पछाडलेलं असतं, तिच्या प्राप्तीसाठी ते कार्य करत असतात. कोणाला धनलिप्सेने झपाटलेलं असतं, ते धनार्जनासाठी कार्य करत असतात. कुणाच्या हृदयात सत्तेचा अभिलाष स्पंदत असतो, ते सत्तेच्या लाभासाठी कार्य करत असतात. कुणाकुणाला स्वर्गारोहणाच्या वासनेची बाधा झालेली असते, ते स्वर्गात जाण्यासाठी कार्य करत असतात. परत इतर कित्येकांना मृत्यूनंतर स्वतःचं नाव मागे ठेवून जाण्याची स्पृहा असते, ते त्यासाठी कार्य करत असतात. चीन देशामध्ये अशी वहिवाट आहे की तिथे मृत्यूपूर्वी कुणाही व्यक्तीला पदवी बहाल करण्यात येत नाही. तिथे कुणी खूप चांगलं काम केल्यास त्याच्या दिवंगत पित्याला किंवा पितामहाला एखादी सन्मान्य पदवी प्रदान करण्यात येत असते. आणि ही प्रथा म्हणजे आपल्या प्रथांपेक्षा कितीतरी चांगली आहे हे विचारांती आपल्या सगळ्यांना पटेल असं मला वाटतं. काही लोक यासाठीच कार्य करत असतात. काही विशिष्ट संप्रदायातील कित्येक मुसलमान मृत्यूनंतर आपली एक भली थोरली कबर बांधली जावी यासाठी उभ्या आयुष्यभर कार्य करत असतात. मला असे कितीतरी संप्रदाय माहिती आहेत की ज्यांच्यात एखादं मूल जन्मता क्षणीच त्याच्यासाठी एखादं समाधी मंदिर उभारलं जाऊ लागतं. त्यांच्या दृष्टीने तेच माणसाचं सर्वात महत्वाचं कर्म असतं. आणि ते समाधी मंदिर जितकं अधिक विशाल आणि सुंदर होईल तितकी ती व्यक्ती अधिक सुखी म्हणून समजण्यात येत असते. परत कुणी कुणी प्रायश्चित्ता प्रित्यर्थ कर्म करत असतात. साऱ्या दुनियेतील कृष्णकृत्य करून सवरून शेवटी मग ते बिनदिक्कत एखाद्या मंदिराची प्रतिष्ठा करण्याचा उपद्व्याप आरंभतात किंवा भटाभिक्षुकांना विकत घेऊन त्यांच्या मार्फत स्वर्गाला जाण्याचा परवाना हस्तगत करण्यासाठी अल्पस्वल्प दक्षिणेचं उदक त्यांच्या हातावर सोडण्यास उद्युक्त होत असतात. आणि हे सगळं करताना ते असल्या मनोराज्यात दंग असतात की त्यांच्या या दानशीलतेनं त्यांचा मार्ग खरोखरच निष्कंटक होऊन जाईल आणि इतकी पातकं करूनही ते अखेरीस सही सलामत निर्विघ्नपणे निसटून जाऊ शकतील. ह्या आणि असल्यास तऱ्हेतऱ्हेच्या कितीतरी हेतूंनी प्रेरित होऊन माणूस कार्य करण्यास उद्युक्त होत असतो. असो, तर आता आपण कर्मासाठीच जे कर्म त्याची आलोचना करूया. सर्वच देशात अशी काही पुरुषरत्न निपजत असतात की ज्यांच्यामुळे पृथ्वीचं वसुंधरा हे जे नाव आहे ते सार्थ होत असतं. ते कर्मासाठी कर्म आचरत असतात. नावलौकिकाची त्यांना तमा नसते किंवा स्वर्गाला जाण्याची पर्वा नसते. ते कर्म करत असतात केवळ त्यांनी लोकांचं खरोखर कल्याण होईल म्हणून. आणि यांच्या व्यतिरिक्त आणखी असे काही लोक असतात की जे याहीपेक्षा उच्चतर हेतूनं गरिबांवर उपकार आणि मनुष्य जातीला सहाय्य करण्याची व्रतदीक्षा घेऊन कार्याला प्रवृत्त होतात. अमुक एक कार्य सत्कार्य आहे आणि सत्कार्यावर त्यांची श्रद्धा आणि प्रीती असते म्हणूनच ते त्या सत्कार्याचं अनुष्ठान करत असतात. आता याच्या उलट पूर्वोक्त स्वार्थी हेतूंवर किंचित विचार केल्यास काय आढळतं? प्रथम नामयशासंबंधीचा विचार करू. नावाच्या इच्छेनं प्रवृत्त होऊन केलेल्या प्रयत्नामध्ये सर्वसाधारणपणे हातोहात फळ असं कधीच लाभत नसतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ते आमच्यापर्यंत येऊन पोचण्यापूर्वीच बहुधा वृद्धापकाळ आमच्यावर झडप घालत असतो. जीवनाला उतरती कळा लागून सगळाच कारभार आटोपण्याच्या पंथास लागलेला असतो. पण कोणताही स्वार्थी हेतू मनात न बाळगता कोणी कार्य केलं तर त्याचं काय होईल?
त्याला काय काही लाभू शकेल? होय, त्यालाच तर सर्वांपेक्षा अधिक लाभ होत असतो. निस्वार्थताच अधिक लाभदायक असते. फक्त लोकांना ती आचरणात आणण्यासाठी आवश्यक असलेला धीर धरवत नाही, इतकंच. सांसारिक दृष्टीनेही तिच्यापासून कितीतरी लाभ आहे. विश्वप्रेम, सत्यनिष्ठा, निस्वार्थपरता वगैरे वस्तुतः केवळ नीतिपर अलंकारिक शब्दच नव्हेत, ते आमचे सर्वोच्च आदर्श आहेत. कारण शक्तीच्या महान विकासाची ही दुसरी नावं आहेत. कोणी एखादा जर 5 दिवस नव्हे 5 क्षणच समग्र स्वार्थी हेतूंना तिलांजली देऊन कोणताच भावी उद्देश दृष्टीसमोर न ठेवता, स्वर्ग लाभाची आकांक्षा हृदयात न पोचता किंवा कोणत्याही शिक्षेच्या भयानं भयभीत न होता, सारांश असल्या कोणत्याच गोष्टीची कास न धरता कार्य करू लागेल, तर त्याच्या ठाई एक लोकोत्तर शक्तिशाली नीतिमान पुरुष बनण्याचं सामर्थ्य वसतंय, असं निर्विवादपणे म्हणता येईल. आता हे सगळं प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं अत्यंत अवघड आहे खरं, पण तरीसुद्धा त्याच्या मूल्यांची आपल्याला खोल खोल कुठेतरी पक्की जाणीव असते आणि त्याच्यापासून किती शुभ निष्पन्न होऊ शकेल याची आपल्याला प्राणोप्राण पूर्ण कल्पना असते. हे तितकंच खरं. त्यासाठी आवश्यक असलेला प्रबल संयम म्हणजेच शक्तीचा सर्वोच्च विकास होय. कोणत्याही बहिर्मुख कार्यापेक्षा या संयमात शक्तीचा सर्वोच्च आविष्कार कितीतरी अधिक असतो. 4 उमदे घोडे जुंपलेलं एखादं वाहन घोडं उधळल्यामुळे एखाद्या उतारावरून एक तर भरधाव खाली गडगडत येऊ शकेल किंवा सारथी लगाम खेचून त्या बेफाम घोड्यांना आवरून धरू शकेल. आता सांगा, या दोहोंमध्ये शक्तीचा अधिक विकास कशामध्ये आहे? घोड्यांना बेलगाम वाटेल तसं उधळू देण्यामध्ये की त्यांना करकचून आवळून धरण्यामध्ये? कल्पना करा, तोफेचा एक गोळा अंतरिक्षातून सू अंतर कापत खूप दूर जाऊन पडला, तर दुसरा एक उडता उडताच एखाद्या परकोटाच्या भिंतीवर आदळून मध्येच थोपवला गेला. असह्य तेज आणि प्रखर उष्णता कशानं उद्भवेल? भिंतीवर आदळल्यानेच ना. त्याचप्रमाणे स्वार्थी हेतूंनी प्रेरित होऊन बाहेर जाणारी मनाची समस्त बहिर्गामी शक्ती इतस्तः विखरून क्षीण होऊन जात असते. तुमच्यात परत फिरून ती तुमच्या शक्ती विकासाला हातभार लावत नाही. पण तेच जर तिला संयत केलं तर त्यांनी तुमची अंतरस्थ शक्ती वृद्धिंगत होईल. या संयमातून प्रचंड इच्छाशक्ती जन्माला येईल आणि ती असा एक चारित्र्यवान पुरुष निर्माण करेल की ज्याच्या नुसत्या इशाऱ्यानं अवघं जग उठेल बसेल. अज्ञ लोकांना हे रहस्य अवगत नसतं आणि तरीही ते जगावर सत्ता गाजवण्याची हाव धरतात. काम करून अंमळ वाढ बघण्याची कळ सोसल्यास आपल्यालाही समस्त जगावर अंमल गाजवता येईल हे त्या निर्बुद्ध लोकांच्या ध्यानातच येत नाही. काही थोडे दिवस दम धरा. जगावर अधिकार चालवण्याच्या या ज्ञानसुलभ इच्छेला पायबंद घाला आणि मग ती संपूर्ण नाहीशी होताच तुम्ही जगावर, अवघ्या जगावर शासन करण्यास समर्थ व्हाल. माणूस यक्कश्चित 4-2 रुपयांच्या लाभाच्या आशेने धावपळ करतो. त्या तुच्छ लाभासाठी स्वतःच्या शेजाऱ्यालाही फसवताना त्याचं मन कसरत नाही. पण तो जर हा लोभ आवरून धरू शकेल तर थोड्याच दिवसात त्याचं चारित्र्य असं काही बनून जाईल की त्यांनी गजांत लक्ष्मीची ही वांछा केल्यास ती देखील त्याला अनायसे प्राप्त होऊ शकेल. पण आपण किती निर्बुद्ध. ज्याप्रमाणे काही जनावरांना अगदी थोड्याच पावलांपलीकडे काय आहे ते दिसू शकत नाही, त्याप्रमाणे आमच्यातील पुष्कळांना देखील काही थोड्याच कालापलीकडचं दिसू शकत नाही. आपण जणू एखाद्या संकुचित वर्तुळामध्ये घुटमळत असतो. तेच आपलं अवघं जगत. त्याच्या पलीकडे आपण काही पाहू शकत नाही. तेवढा धीर आपल्याला धरवत नाही आणि म्हणूनच आपण दुर्वृत्त आणि दुष्ट होऊन जात असतो. हीच आपली दुर्बलता, हाच आपला कमकुवतपणा. पण अगदी निकृष्ट तऱ्हेच्या कामाचीही घृणा बाळगणं इष्ट नाही. ज्याला स्वार्थी हेतूंखेरीज अन्य कोणत्याही हेतूनं कार्य करणं जमतच नसेल, त्याला त्या स्वार्थी हेतूंनीच नावलौकिकासाठीच कार्य करू द्या. तथापि प्रत्येकाने सदाच उच्चतर हेतूंनी कार्यास प्रवृत्त होण्याचा किंवा त्या हेतूंचं सम्यक आकलन करण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माचाच आम्हाला अधिकार, फलावर आमचा अधिकार कदापि नाही.
फल काय व्हायचं ते होऊ द्या, त्याच्याशी कसलाच संपर्क ठेवू नका. कुणालाही सहाय्य करताना त्या व्यक्तीचा मनोभाव तुमच्याविषयी कसा असावा या संबंधीच्या विचारांना मनात तिळमात्र थारा देऊ नका. एखाद्या महान किंवा शुभ कर्माचं अनुष्ठान करण्याचा तुमचा जो मानस असेल तर फलाफलाच्या चिंतेने आपला मेंदू अजिबात शिणवू नका. पण कर्माच्या ह्या असल्या आदर्शासंबंधी एक अत्यंत कठीण प्रश्न नेहमी उद्भवत असतो. कर्मयोगी बनण्यासाठी आपल्या ठायी प्रबल कर्मशीलता आवश्यक आहे. त्यासाठी आपण सदैव कर्मरत असायला हवं. आपण क्षणभरही कर्म न करता राहू शकणार नाही. पण मग प्रश्न असा की विश्रांतीचं काय होणार? माणसाला विश्राम कसा आणि कुठे लाभणार? एकीकडे कर्म, घोर जीवन संग्राम, कर्मजीवनाच्या भोवऱ्यात सतत गरगर फिरत राहणं, तर दुसरीकडे सर्वच शांतिमय, उपरत, सर्वच जणू निवृत्तीमय. चहूकडे सार प्रशांत आणि स्थिर. कसलंच अवडंबर, कसलाच शब्द कोलाहल नाही म्हटलं तरी चालेल. चहूकडे केवळ निस्तब्ध प्रकृतीची प्रशांत मूर्ती. सर्वत्रच पशुपक्षी समन्वित, कुसुमशोभित, गिरिनिर्झर भूषित प्रकृतीची प्रशांत स्निग्ध सौंदर्य शोभा. पण या दोहोंपैकी कोणतंही आदर्शाचं संपूर्ण चित्र नाही. समजा एखाद्या माणसाला असल्या शांतीपूर्ण स्थानी एकांतवास करण्याचा सराव झालेला आहे. तो या दुनियेच्या गरगरत्या भोवऱ्यामध्ये सापडताच पार रसातळाला जाईल. अथांग सागराच्या तळाशी वास करणाऱ्या माशासारखी त्याची अवस्था. पृष्ठभागावर येण्याचाच उशीर त्याचा अगदी चक्काचूर होऊन जाईल, कारण जलस्तंभाच्या त्या प्रचंड दाबाखालीच जिवंत राहणं त्याला शक्य असतं. याच्या उलट प्रापंचिक आणि सामाजिक जीवनाची धावपळ आणि कोलाहलच ज्याच्या पुरेपूर अंगवळणी पडली आहेत, असा माणूस एखाद्या निर्जन निवांत स्थानी जाऊन पडल्यास स्वस्थपणे काळ कंठू शकेल का? तो कमालीचा त्रस्त होऊन जाईल. बेचैनीची अगदी परमावधी होऊन बिचाऱ्याला सळो की पळो होऊन जाईल. कदाचित या भानगडीत त्या बापड्याचं डोकं देखील फिरून जायचं. आणि म्हणूनच आदर्श पुरुष तोच की जो अत्यंत गभीर निस्तब्धतेमध्ये पराकाष्ठेचा कर्मरत असतो आणि प्रखर कर्मशीलतेमध्ये ज्याला मरुभूमीच्या निस्तब्धतेची प्रतीती येत असते. त्यालाच संयमाचं रहस्य कळलं आहे, आत्मसंयम साधला आहे असं म्हणता येईल. गजबजलेल्या नगरीतील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याने जाताना सुद्धा ज्याच्या चित्ताची शांती यत्किंचितही ढळत नाही, एखाद्या निःशब्द निर्मनुष्य गुहेत निवास करत असल्याप्रमाणे त्याचं चित्त शांत राहतं. आणि तथापि तेव्हाही तो कर्मात कमालीचा घडून गेलेला असतो. हाच कर्मयोगाचा आदर्श होय. ही अवस्था प्राप्त करून घेऊ शकल्यास आपल्याला खरोखरच कर्माचं रहस्य उमजलेलं आहे असं म्हणता येईल. पण त्यासाठी आपल्याला पायापासूनच सुरुवात करावी लागेल. हाताशी जे जे म्हणून कर्म येईल ते ते उरकत राहून दिवसेंदिवस हळूहळू अधिकाधिक निस्वार्थ बनण्याचं स्वतःला वळण लावलं पाहिजे. आपल्याला कर्म हे करावंच लागेल, पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्याला प्रवृत्त करतो आहे हेही आपण हुडकून काढलं पाहिजे. आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचं आपल्या लक्षात येईल. पण चिकाटी धरल्यास ती स्वार्थ मलिनता क्रमशः कमी कमी होऊन अखेरीस असा समय येईल की ज्यावेळी आपण अधूनमधून निस्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. तेव्हा मग आपल्याला आशा वाटू लागेल की जीवनाच्या मार्गात क्रमशः पुढे जाता जाता आज ना उद्या केव्हा तरी असा एक सोन्याचा दिवस उगवेलच उगवेल की ज्या दिवशी आपण यथार्थपणे स्वार्थ गंध शून्य होऊन जाऊ. आणि ज्या मंगलक्षणी आपण असे संपूर्ण निस्वार्थ होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल.